नमस्कार. हसा चकटपूच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. नाही हो, निवडणुका संपल्या, सरकार आलं. काहींना आनंद झाला, काहींना धक्का बसला. आपल्याला काय झालं नाही, काय आहे की काम करावं लागतं आपल्यालाच, रोज घाम गाळावा लागतो आपल्यालाच. जो लोकप्रतिनिधी आपण खुर्चीवर बसवला तो खरंच आपला आहे की त्या खुर्चीचा? मी बोलले होते ना हेच निवडून येणार म्हणून. अहो माझं मत वाया जाणारच नाही. मी आपल्या चाळीस सगळ्यांना सांगितलं होतं की यांनाच निवडून द्या. नमस्कार. 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 आपण मी श्रीयुत काळे आणि या सौ काळे. नाही, तुमचं ठीक आहे, पण या सौ गोरे, वा सेम गोरे. त्यांना पाहिलं की आमच्या गोरे वहिनींची आठवण येते. बसा वहिनी, तुम्ही राहा इथे उभे उभे राहा इथे. बसा वहिनी, बसा बसा. बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? साहेब परवा तुम्ही आमच्या घरी आला होता. मी? हो. हे होते? हो. नाही, मग मी नसणार, दुसरं कोणीतरी असणार. गैरसमज होते तुमचा. हो साहेब, आमच्या घरी म्हणजे आमच्या विभागात आला होता. विभागात? बरं, तुमचा विभाग कोणता? हो हो अहो, लाल चक्की विभाग. लाल चक्की विभाग. बरं, कुठे आला हा लाल चक्की विभाग? ओ स्टेशन रोडला. अरे वा, म्हणजे आपल्या विभागानं बरीच प्रगती केली की रेल्वे आली आपल्या विभागात. या आता. साहेब साहेब जरा बोलायचं तरी होतं. तुला सांगत होतो, इथे येऊन काही फायदा होणार गप्प बसाओ. त्याच्या तोंडावर काय बोलता? सतत निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. काय झालं गोरे वहिनी? काळे काळे काळे. आमचे हे आहेत ना, ह्यांचे विचार सतत निगेटिव्ह. विचारा का? काका ब्लड ग्रुप आहे निगेटिव्ह. नाही नाही, महत्वाचं साहेब, विनोद महत्वाचा नाही साहेब. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, पाणी हवंय का तुम्हाला? अरे मग आल्या आल्या सांगायचं नाही का? विभाग वगैरे सांगण्यासाठी काय गरज आहे का त्याच्यासाठी? बरं, हे भीमा, 2 ग्लास पाणी दे यांना. 2 ग्लास पाणी नाही हो साहेब. साहेब म्हणजे आमच्याकडे पाण्याचा साधा थेंब नाहीये गेले 3 दिवस. नाही, गोंधळ होतोय माझा. मला सांगा, तुम्हाला थेंब हवा आहे की पाणी हवं? तुम्हीच बोलला होता ना निवडणुकीत की तुमची समस्या ती माझी समस्या म्हणून. पण मला काही समस्याच नाहीये. या आता. अहो पण आम्हाला आहे ना समस्या. अहो निवडणुकीच्या पूर्वी पण होती आणि आताही आहे. बरं, या निवडणुका कधी आहे तो? कालच झाल्या ना. अहो साहेब, तुम्ही निवडणुकीला आमच्या विभागातून उभे होतात. हो, तेव्हा आम्ही आमचं कर्तव्य पार पडले, तेव्हा तुम्ही तुमचं कर्तव्य पार पडा, आमचा प्रश्न सोडवा. एवढे हातघाईला काय आहे? बरं मला सांगा, आपण? अहो मी श्रीयुत काळे आणि या सौ काळे. नाही नाही, तुमचं ठीक आहे, पण या गोरे, सौ गोरे, यांना पाहिलं की आमच्या गोरे वहिनींची आठवण येते. या आता. तरी तुला बोललो होतं इथे येऊन काही फायदा होणार नाहीये म्हणून. चांगली मतदानाची सार्वजनिक सुट्टी होती, तेव्हा उठवलं सकाळी. उठा उठा उठा, आपलं बहुमूल्य मत यांना द्या, यांना निवडून द्या. दिलं आपलं बहुमूल्य मत. पाहिलंच ना माझ्या बहुमूल्य मताची किंमत. भाई आला निवडून म्हणजे उमेदवारांमध्ये काही लोकांचं नाव भाई असेल, काहींना लोक प्रेमाने भाई म्हणत असतील, पण भाई या शब्दाशी निगडीत असलेला ज्यांचा उदरनिर्वाह काल परवापर्यंत होता तेही आज विधानसभेत दाखल झाले. तिथे जाऊन ते आपला मुद्दा कसा मांडतायत का फक्त गुद्दाच चालवतायत देव जाणे, पण त्यांची रखवाली करणाऱ्यांचा मात्र लोचा झालाय हो. ए साहेब, ए साहेब, साहेब, साहेब ना आले? तुझ्या आता आतमध्ये जाऊन आला ना तू? नाही गेलेलो मी, पण काय साहेब लपले लपले असतील काय म्हणून विचारला. आले का साहेब? राहा ना तिकडे उभा. अरे बाबा साहेब आले का? नाही अजून नाही आले. चल जरा बसून घेऊ. नाही 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 नाही, मी ऑन ड्युटी घेत नाही. अरे बसून घेऊ म्हणून जरा बसू आणि विश्रांती घेऊ. विश्रांती श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती हो, मेघारे मेघा. ए बाबा तू गाऊ नको रे. तुला माहिती आपलं किती टेन्शन आहे, किती काम करतो आपण, किती उठबस करतो आपण लोकांची. तू तर बसलेलाच असतोस, पण आता किती वर्दळ वाढली लोकांची. आणि त्यात असं ते जे याला ओळखला? कोण? आता गेला तो. हा तो ना. कोण होता तो? छोटा मुन्ना. चल. हो चल रे. आई शपथ. हा कुठे छोटा मुन्ना? अरे चांगला 30-35 वर्षांचा माणूस होता तो. हा आता मला कोणी छोटा मुन्ना म्हणलं तर ठीक आहे ना. नन्ना मुन्ना रायू हो का, गाव नको रे तू. अरे हा छोटा मुन्ना साहेबांचा राईट हँड.
काय केलं राईट हँडला साहेबांच्या त्याने? राईट हँडला काही केलं नाही, हा साहेबांचा खूप जवळचा माणूस. जवळ जरा बसा जीव जाऊ नको रे तू. पिसा. एकदा हाफ मर्डर मध्ये याला फुल आत घेतला होता मी. कुठे? जीप अरे जीप आत मध्ये घेतला होता याला. आणि आता ह्या लोकांना सलाम ठोकावं लागतोय. काय साला आपली जिंदगी आहे. जिंदगी मौत ना बन जाए संभालो जाऊ नको रे तू. यारो यार. मला तर आता कंटाळा आलाय गोष्टीचा. मग तू करून टाक ना काय निषेध. काय वेडा झाला का तू? अरे नोकरी आहे, बायका पोरं आहेत. बायका नाही, एकच बाई आहे आणि पोराटारा दिसत नाही. घ्या. नाही नाही नाही, ऑन ड्युटी काहीही नाही. ए बाबा, आता ह्यांना पण सलाम करावा लागतो रे. आहेत का नाहीत काही माहीतच नाही. आज कोण आहे बाबा? बाबा नाही, मुन्ना आहे. मुन्ना? बाई आत नका जाऊ तुम्ही. तुन्ना? हे तुन्ना तुन्ना तक तक तुन्ना गाव नको रे. तुन्ना. हिला ओळखलं? नाही. सुगंधा फटफटे. ए सुगंध गावात ओ आली. कांबळे, गाऊ नका हो तुम्ही. सॉलिड लावून निघा तेही. हो? साहेबांची जुनी दोस्त. ए, साहेब जेव्हा गुंड होते ना तेव्हापासूनची यांची खास मैत्री आहे. अच्छा. मीला चांगला ओळखतो. कस काय? आमच्या गावातली आहे. तुमच्या गावात आलं पाखरू. अरे गाव नको रे तू. तुम्हाला एक आतली न्यूज सांगतो. कुठले? ही जाम मारायची माझ्यावर. जाम मारायची. कळतो. पण आता विचारत ना. तू तिला? नाही ती मला. अरे काय फुकट बसलाय, काम करा काम. हो साहेब, आम्ही फुकट नाही बसलोय, पगार घेतो पगार. हा आणि आता भाई येत आहेत क्या, किसी को भी अंदर नहीं छोड़ने का. हा सर. काय काय? अंदर से कोई बाहर ना आ सके. तू गाव नको रे. ए तू जाऊ नको रे. नमस्कार नमस्कार. असं नमस्कार नमस्कार म्हणून आत जायला मिळणार ना. हा. नाही मी अरे मी म्हणणाऱ्यांना असं हाकलून दिलंय. मी आत. हात खाली. हे बघा, मी आतमध्ये पाय. ए पाय टाकशील ना तर तोडून ठेवीन पाय. साहेबांनी खास आम्हाला सांगितलं कोणाला हात पाठवायचं मी नाही. डोळे नीट उघडे ठेवून हे बघा, कोण- जास्त बोललास ना तर डोळे बाहेर काढून गोटे खेळू. ए मला ते मस्त डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? तेच डोकं फोडीन. चाळीमध्ये माडका फोडीमध्ये पहिला नंबर येतो माझा एवढा दरवर्षी. पोट तिडकीनं मी अरे तुम्हाला सांगतोय. त्याच पोटातला आतडा काढून वाळत घालेन बाहेर. मला एक मला. आईला इमेज सांभाळण्याचा प्रयत्न केला तर सारा डोक्यातच जायला लागला तुम्ही. हं? ए साला सोडा वॉटरच्या बाटल्या घेऊन यायला बघतो मी. ए तलवार आणि चोपर घेऊन ये. या लवकर. हा साऊंड ट्रॅक कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय ना. आपल्या साहेबांसारखा आवाज आहे. बहुतेक हा मिमिक्री आर्टिस्ट असतात. मिमिक्री ये, ये, ये. आघाडीचा आवाज काढा ना. आघाडीचा. कोंबड्याचा आवाज कर इमेज सांभाळतो साले. सोडा वॉटरच्या बाटल्या घेऊन ये. चोपर घेऊन ये, तलवार घेऊन ये, चल. अरे हे आपले खरंच साहेब आहेत. चव्हाण अण्णा आणि बंड्या हे हसा चकटपूचे लाडके कलावंत. आपल्या सगळ्यांनाच ते आवडतात. एपिसोडमध्ये एक तरी स्किट त्यांचं हवंच असं आता विधिलिखित आहे. काही एपिसोड्समध्ये नव्हतं, म्हणूनच मागचा एपिसोड आम्ही चव्हाण अण्णा बंड्या स्पेशल केला होता. यावेळच्या एपिसोडमध्ये चव्हाण अण्णा बंड्यासोबत एक श्रीमंत फॅमिली पण आहे. त्या दोघांचे अनुभव आहेत निवडणुकींच्या बद्दल. डॅड आपल्याला वोटिंगला जायचंय ना. डॅड. स्वीट हार्ट, स्वीट हार्ट. हो डॅड. आय एम नॉट स्वीट हार्ट. आय एम स्वीट हार्ट. ओ शिट डार्क. अरे मी तुझ्या मॉम साठी वेट करतो इथे. मॉम सॉरी. स्वीट हार्ट, स्वीट हार्ट. काय झालं डार्लिंग? व्हाय आर यू शाउटिंग? आम्ही दोघंही तुझी वाट बघतोय. का? कशासाठी? काय झालं एवढं ओरडून वाट पाहता? अरे वोटिंगला जायचंय ना. अच्छा तू वेटिंग साठी वोटिंग करतोय? सॉरी वोटिंग साठी वेटिंग करतोय. अरे मी हिला वोटिंगला घेऊन जाण्यासाठी ना वेटिंग करतोय. हो डॅड मग मतदानाचं कसं होणार? अरे काय मतदान वगैरे, इतके वर्ष आम्ही इथे राहतो आम्ही कधीच वोट दिलं नाही. हे बघ कसं असतं, एखादं सरकार म्हणजे जे काही गव्हर्नमेंट निवडून येतं ना ते आपल्या फायद्यासाठीच असतं. पण मी पहिल्यांदा मतदान करणार आहे डॅड. मी खूप एक्साइटेड आहे. अच्छा अच्छा एक्साइट आहे. एक काम करतो असा एक्साइटले. हो डॅड. अरे तू साऊथ आफ्रिकेत होतात ना. हो डॅड. बरोबर आलं लक्षात तुझी एक्साइटमेंट. काय आहे की आपल्याकडे काही ना काही कारणास्तव ना इथे इलेक्शन होतच असतात. त्याच्यामुळे आम्हाला फारसं नवल वाटतच नाही. पण डॅड हे आपलं कर्तव्य आहे डॅड. ओहो कर्तव्य. हे बघ हे जे कर्तव्य वगैरे असतं ना ते मिडल क्लास लोकांचं असतं बेटा, आपलं नाही. पण नाही मला वोटिंग करायचं. आणि मतदानाच्या नावाखाली ज्या उड्या मारतोयस तू तसं कोणाला मतदान करणार आहेस? हो पण डॅड मी मराठी माणूस आहे आणि मी मराठी माणसालाच मत देणार.
सेजू. हो डॅड हो, काय करताय? नाही, आपल्या एरियामध्ये कोणी मराठी माणूस इलेक्शनला उभाच नाहीये. आणि जे कोणी उभे आहेत त्यांनी मुळात आपल्या मराठी माणसाला साफ बसवून टाकलेला आहे. पण डॅड माझं स्वप्न कसं पूर्ण होणार? मी काय करू डॅड? अरे आमच्या बरोबर क्लब मध्ये चल आणि लेट्स एन्जॉय द हॉलिडे. हॉलिडे 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 हॉलिडे. अरे बंड्या, अरे आई, तेच म्हणते मी. अरे बंड्या, अरे उठ रे. अरे आज मतदानाचा दिवस आहे ना, तुझं पहिलं मतदान आहे ना, उठ ना राजा. आई, मी कोणाला दान बिन करणार नाही आणि तू पण मतदान कर. अरे गधड्या, उठ, वोट द्यायला जायचंय ना. अगं मी आता सकाळी सकाळी कोणाला वोट देऊ? मी अजून ब्रश पण नाही केला. शी गधड्या, बंड्या बंडखोरा. वाढदिवस कोणाचा आहे आज? आज माझा वाढदिवस, आज माझा वाढदिवस, आज माझा वाढदिवस, आज माझा वाढदिवस, आज माझा वाढदिवस. आई 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 आई, केक आणला मला. दात घासलेस तू? वाढदिवसाच्या दिवशी दात नाही घासले तरी चालतात. बंड्या, आले. मी आता उठतो. अरे बंड्या तोंड वर करून जांभया देतोस. उठ. काय नको नको ती निशाणी करून दाखवतोस. उठ लवकर, जा मतदान करून ये. अगं अहो अण्णा, काय रे? अण्णा तुम्ही नेत्रदान केलं? पाठ फोडून घालूया. नेत्रदान नाही रे, मतदान करून आलो मी. जा पटकन मतदान करून ये. जा, अहो जा, मी जा. कधीच सांग द्यायला जा बाबा, आज मतदान करू. ऐकतच नाही हो माझं काही. काय रे? वा अण्णा, मी कसा जाऊ? मग माझा पहिला दिवस ना मतदानाचा, तर मला ना शाळेचा पहिला दिवस आठवतोय. तुम्ही मला असं बोट धरून शाळेत घेऊन गेलात आणि तुम्ही मला वर्गात बसवलं आणि त्या वर्गातल्या मुलांकडे बघितलं आणि म्हणालात, बाई किती छान. काय हो? नाही म्हणजे तसंच हा माझा मतदानाचा पहिला दिवस आहे ना, मग तुम्ही मला बोट धरून घेऊन जायला पाहिजे की कशाला? नाही? तू आता मोठा झालायस ना, स्वतःच्या पायाने जा. उपाय रे, उजवीकडे हा. बघायचं, डावीकडे हा. जायचं. तिथे वर्मा चौक लागेल. हा. पण मत कोणाला देणार? मराठी माणसाला. पुन्हा उजवीकडे बघायचं, डावीकडे जायचं. हा. पण आणि तिथे कुठला शर्मा चौक लागेल. पण मत कोणाला देणार? मराठी माणसाला. नंतर यादव सर्कल घेतल्यानंतर सरळ चालत हा. सुटायचं. पण मत कोणाला देणार? मराठी माणसाला. शाबास. तिकडे राईटला एक बाई बसली दिसेल. हा. सुंदर सोज्वळ तरुण, काय हो? सुंदर सोज्वळ तरुण उमेदवारांची लिस्ट घेतलेली बाई दिसेल. त्यानं पेपर घ्यायचा आणि कोपच्यात जायचं. अण्णा कोपच्यात. अहो काय बोलताय तुम्ही हे बंड्यासमोर? तू गप्प बस ग. हा, कोपच्यात गेलास. हो काय परत परत त्याच्यासमोर कोपचार तुझं कोपचार? काय चालेल? परत परत बंड्याचं ऐकडे लक्ष ठेव. आई, हा, तू कोपच्यात गेलास. हो काय तुम्ही गप्प ऐकणार? बस ग. कोपच्यात गेला की बटन दाबायचं. टिंग डॉंग. आता कोण आलं? आता कोण आला? आणि हा, बटन दाबलास ना, म्हणजे इथे बटन दाबलं की इकडे हात पुढे करायचा, पटकन पैसे मिळतात. म्हणजे मराठी उमेदवाराने मराठी माणसाला दिलेले पैसे. म्हणजे मतदान करणं किती कर्तव्य आपलं हे आपल्याला कळायला हवं. आज मला फार दुःख होतंय. मला तुझ्यासारखे 8-10 मुलं का नाहीयेत? वाढना पोसायला जमणार आहे काय? 8 आणि 10 वर्षांचा मिळून 18 वर्षांचा पोरगा आहे ना, तो बस आहे. ठीक आहे, जा मग मतदान करून ये. जा लवकर, जा. चव्हाणांना चव्हाणांना नाही काय, चव्हाणांनी मत दिलं आणि चव्हाणांना पैसे मिळाले. पैसा तो दुबे ने दिया ना, क्या वो हमारे बिरादरी के आदमी को चौहान अन्ना ने वोट दिया, हमने पैसा दिया. अण्णा बंड्या. हे बंडा चल तू भी वोट कर. ए दुबे पैसा तैयार रख और एक मराठी आदमी आ रहा है हमारी मुंबई बनाने के लिए. आजा आजा आजा. अण्णा हाच काय तुमचा मराठी बाणा? ते फुकट मिळालेले पैसे इकडे आणा. कानपाट फोडून का तरी? आता उमेदवार निवडून येण्याआधी मंदिरं, गुरूंचे मठ, शांती, होम, यज्ञ हे सगळं करतोच. निवडून आल्यानंतर पुन्हा मंदिरं, गुरूंचे मठ, होम, यज्ञ, याची शांती त्याची शांती करतोच करतो. खुश तो बहुत हूँ आज मैं. आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, नौकर चाकर, बैंक बैलेंस है, ऊपर से एक माँ भी है. नहीं तो सिर्फ एक मंत्री पद नहीं. देवा मला मंत्री बनव ना देवा. देवा मी तुझ्या पाया पडतो देवा, नवस बोलतो देवा. देवा मला मंत्री बनव ना. उठ बेटा गडकरी उठ. देवा तू आलास. हे देवा पण काय तुझी अवस्था, केवढा करपलास, केवढा बारीक झाला रे, वजन तुझं उतरलं देवा. अरे काय आलं की स्वर्गात आता निवडणुका होत आहेत ना, त्याचे रोड शोज, त्याच्या प्रचार सभा, त्या रोड शोज मुळे एवढा रोडावलोय मी की विचार नकोस तू. देवा किती वणवण करतोस देवा, तुझ्या नावाखाली आम्ही हायटेक प्रचार करतो एसी मध्ये बसून आणि तू असा पायी अनवाणी. अरे 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 पण बरं झालं तुम्हाला भेटलास गडकरी. तुला भेटायला मी खूप डेस्परेट होतो. काय होतास? डेस्परेट म्हणजे काय? अरे डेस्परेट म्हणजे काय काय? जरा सेपरेट आहे तुला सांगतो. बर
तर ये इकडे सेपरेटली मी तुला सगळं सांगतो ये देवा सेपरेटली हा ये इथे आपल्या एकांतात कोणी आपल्याला बोलताना ऐकलं तर अरे तुला कोणी बघणार नाही म्हणजे तुला बघणार ए, मी कोणाला दिसणार नाही म्हणजे आपण दोघंही ना दिसणार सॉरी 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 हा बस 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 तू बस देवा हा. देवा हा. हलके हलके जोजवा वा, वा. देवाचा पाळणा वा. मंत्री होण्यासाठी होतो आमचा खेळणा वा, वा, वा. धनक दिन धन, वा 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 धनक दिन. वा वा गडकरी हा? तू छान गातोस हो ना? पण माझा एक प्रॉब्लेम आहे काय गडकरी प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मी तुझ्याकडे आलो कारण तो प्रॉब्लेम तू सोडवू शकतोस हो हो. मी प्रॉब्लेम सोडू शकतो मी सगळ्यांचे सोडू शकतो पण तेव्हा माझं मंत्रीपद अरे सगळं मिळणार तुला सगळं हो ना? मिळणार तर प्रॉब्लेम असा आहे की यापुढे 2000 वर्षांनी म्हणजे 20,000 वर्षांनी आमच्या स्वर्गात निवडणुका होणार आहेत हा आणि पण माझ्या पक्षाने माझं तिकीट नाकारलंय एवढंच ना सोपा आहे बंडखोरी करा अरे हाच तर उपाय मागण्यासाठी मी तुझ्याकडे आलो होतो कारण अशा गोष्टीत तुझा हात कोणी धरू शकत नाही तुम्ही लाजवताय द्या मला लाजवताय याला काय अरे, अर्थ अरे, नाही देवा, लाजवताय अरे, तुम्ही अरे, मला. अरे गडकरी 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 फक्त मला एक सांग की समज तू बंडखोरी केलीस आणि ज्या पक्षाची तू बंडखोरी केलीस त्याच पक्षाने सरकार स्थापन केलं आणि तू मात्र हारलास तर म्हणायचं की नीती मूल्यांसाठी पदाचा त्याग केला मी असं डांगोरा पिटायचं आपण बरं 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 आणि तू जिंकलास तर त्या पक्षात सामील व्हायचं अरे पण जनतेला काय उत्तर देणार तू उर्मट ए, उर्मट शक्तीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी असं केलं असं लोकांना सांगायचं ना देवा बरं 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 पण मग अपक्षांचं काय अपक्ष देवा तुमच्याकडे गायब करण्याची पॉवर आहे की नाही मग मी कसा आलो हो पाहिलं मी मग? तर देवा असं बहुमत असतो ना त्या दिवशी हा. त्या दिवशी काय करायचं की आपली जी पॉवर आहे गायब करण्याची हा. त्या पद्धतीने त्यांना हवं तेव्हा गायब करायचं हवं तेव्हा हजर करायचं आणि पण यात आचारसंहितेचा भंग झाला तर झाला तर देवा समोरच्या उमेदवाराने किती वेळा आणि कसा भंग केला याच्या नोंदी ठेवायच्या ना आपण अरे पण समोरचा उमेदवार आपल्यापेक्षा तगडा असेल तर देवा काय करायचं त्याचा तगडा नातेवाईक त्याच्या विरोधात उभा करायचा तो त्याची मतं खाईल आपण विजयी वा वा गडकरी अरे पण एवढं सगळं करून सुद्धा आपण हरलो तर हरलो म्हणजे हरून द्यायचं नाही देवा आपण हरायचं नाही मग? म्हणजे हरायचे चान्सेस वाटले हा. त्यावेळी काय करायचं जो उमेदवार आहे ना समोर हा. त्याच्याशी मांडवली करायची आणि आपला अर्ज मागे घ्यायचा वा अरे एवढं सगळं करून सुद्धा आपण हरलो तर एवढं हट अरे अरे मग तू कसला देव मग आम्ही देव देव हो, आम्ही लोकांना पाणी देव वीज देव पैसा देव नोकरी देव वा वा गडकरी एवढं सगळं तू करणार अरे तू खरोखरच देव आहेस मग हा आलो 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 हा लगेच आलो कुठे बाळ गडकरी हा? डोळे मीठ बघू का अरे मला वरतून बोलावून आलंय मला जावं लागेल हो पण देवा माझं मंत्रीपद अरे मिळणार तुला सगळं मिळणार डोळे मीठ मिटलंय देवा हा. तेव्हा मला जाणवतंय जेव्हा तुम्ही जाताय ते अरे उभं राहूनच अदृश्य होता येतं बरं बरं डोळे मिटलेस ना हो हो मिटलेत अरे अरे अच्छा देव गेला म्हणजे मला मंत्रीपद मिळणार हे खूप छान झालं नाही बसत नाही डोळे मिटायच्यात काम करूया ये खरकट्या अरे साहेब अरे साहेब माफ करा साहेब अरे हे काय आहे साहेब अरे म्हणजे तू देव नाही अरे खजव्या साहेब 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 माफ करा साहेब अरे तू कोण आहेस साहेब मी आगामी महापालिका निवडणुकीचा उमेदवार आहे साहेब हा. साहेब तुमच्याकडून ना काही टिप्स हव्या होत्या म्हणून आलो होतो साहेब अरे देवा कुणाचे कोचिंग क्लास घ्यावे लागतात अरे देवा बोल वत्सा हट खरकट्या जे निवडून आले ते महान जे पडले ते लहान पण आपल्या दुःख विवंचना अजूनही जैसे थेच आहेत काल परवा ज्यांनी आपल्याला आश्वासनं दिली त्यांना त्यांच्याच आश्वासनांचा विसर पडण्या अगोदर गाठावं म्हणून काही मंडळी त्यांच्यापर्यंत पोहोचली हा धन्यवाद धन्यवाद लांडगे साहेबांचा विजय असो हॅलो लांडगे साहेबांचा येतो मी येतो हा साहेब ते आपल्या मतदारसंघातनं काही मंडळी आपल्याला भेटीला आली हा चला 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 अरे चला तुम्ही चला थांबा थांबा तुम्ही ठेवा हॅलो नंतर बोलतो मी नंतर बोल अरे नाही हॅलो हॅलो तुमच्याशी नंतर बोलतो हा हा बसा बसा नमस्कार 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 काय दोंदेबाई काय म्हणताय मजेत बघा बाईचं नाव बरोबर लक्षात आहे याला म्हणतात जनसंपर्क तुमच्या पाठिंब्यामुळेच त्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराला शेळीसारखा खाल्लाय आज जेवण बनवलं त्याचा जेवण जायचं सगळ्यांनी पण साहेब आमचे प्रश्न आहेत आहेत त्याचसाठी साहेब बसलेत ना खुर्चीत साहेब आमचं इमारत आणि बघा ते एकदम आहे ना असे छान हवेशीर आहे की नाही नाही हो असं पडायला झालंय बघा अरे बापरे पडतं काय सांगताय नाव काय तुमचं अय्यर अय्यर बरं तुला आठवण कोण दिलेत पे आमच्या बंगल्याचं काय आहे ना साहेब सह्याद्रीच्या कुशीत आपला बंगला आहे इथे बघा
बघा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, आम्ही रोज मंत्रालयात दरी कपाटातून डोंगरातून जायचं? नाही नाही तसं नाही साहेब, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या शेजारी असा कुशीत इथं असू दे. अहो पण साहेब, आपल्या विभागामध्ये रस्त्यांची हालत फारच खराब आहे. नाव काय तुमचं? कामत. का मत दिलं तुम्हाला? बरं झालं आठवण करून दिली. ते आमच्या गाडीचं काय? आपल्या 3 गाड्या आहेत ना साहेब, लाल दिव्यांच्या आपल्या 3 गाड्या आहेत. एक तुमच्या बरोबर असणार, एक आपल्या फार्म हाऊसवर असणार आणि एक स्पेअर असणार. साहेब 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 हल्लीनं स्त्रियांवरचे अत्याचार ना खूप वाढत चालले आहेत. नाव काय तुमचं? दोन दे. देऊ का 2 देऊ? ह्यांच्यावरून आठवलं, रात्री आपल्या बंगल्यावर नंतर बोलू. आमच्यासारख्या तरुण बेरोजगारांची संख्या खूप वाढत चालली आहे. काय रे नाव काय तुझं? गणेश. गणेशाला वंदन करून. हा प्रश्न चांगला विचारलाय. प्रश्नावरून मला आठवलं, आमच्या मेवण्याच्या नोकरीचं काय? ते साहेब त्याचं शिक्षण कमी आहे ना साहेब. तुमचं कुठे शिक्षण जास्त आहे? आणि बरं जास्त शिक्षणात फायदा काय? पीएच राहिलात ना. अहो पण साहेब आमचे प्रश्न त्यांचं काय? सोडवणार. अरे सगळे प्रश्न सोडवणार आहे. लिस्टच काढले बघा. पहिल्या वर्षी मी जग फिरणार, भरपूर जग फिरणार, भरपूर फिरणार. बस. मग दुसऱ्या वर्षी मी देशात फिरणार, या इथे संपूर्ण भारत देश असा पायता घालणार, फिरणार. मग तिसऱ्या वर्षी मी शहरात फिरणार, गल्ली बोळात जाणार, मी पाहणार मला किती लोक ओळखतात. नंतर मग चौथ्या वर्षी मी मंत्रालयात जाणार, आजूबाजूला पाहणार, समुद्रकिनारी जाणार. आणि मग 5व्या वर्षी आमचं काम करणार. मी कामकाज शिकणार. मग आमच्या समस्या कधी सोडवणार? करणार ना. अरे करणार, सगळ्यांचे प्रश्न सोडवणार आहे मी. अरे आत्ताच कुठे निवडून आलोय, जरा आराम करू द्या. बोला. अरे तुम्ही बोला साहेब. मी पण तुमच्याच बरोबर होतो ना सगळं. की बोला. बोला लांडगे साहेबांचा, लांडगे साहेबांचा, लांडगे साहेबांचा विजय असो. चला. विजय असो. प्रचार फेरी करताना अशा मोठमोठी आश्वासनं दिली होती. आणि निवडून आल्यावर आराम करू दे म्हणतायत. नाहीतर काय. आता बघूया पुढच्या निवडणुकीत काय होतं ते. तोपर्यंत